शुभविवाह या मालिकेच्या 4 जानेवारीच्या भागामध्ये दुष्यंत आता भूमीच्या जवळ येतो. भूमी त्यावेळेला मीटिंगसाठी म्हणजेच आपल्या इंटरव्ह्यूसाठी निघालेली असते. दुष्यंत म्हणतो, भूमी मॅडम, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझे इनामदार कंपनीमध्ये ओळखी आहेत म्हणून. तर तिकडचे मालक आहेत ना देवराज इनामदार, ते आलेले आहेत. तर त्यांना तुम्ही एकदा भेटून घ्याल का? म्हणजे त्यांच्याशी बोलून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा आणि तुम्हाला ही नोकरी नक्की मिळेल. भूमी सांगते, खरंच तुमचे खूप खूप आभार, मी नक्की जाऊन त्यांना भेटेन. आणि आता भूमी देवराज इनामदार यांना भेटायला निघते सुद्धा. त्यावेळेला इकडे भूमीला तिथली जवळची एक बाई भेटते आणि भूमी तिच्याशी बोलण्यामध्ये गर्क असताना दुष्यंतने तिचा हात हातात घेतलेला असतो कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासाठी. तो त्याने सोडलेलाच नसतो. तो एकटक भूमीकडे पाहत असतो आणि हे आकाशला खटकतं. आकाश आता हे सगळं पाहायला लागतो आणि त्याच वेळेला आकाशला खूप राग येतो आणि तो म्हणतो, ए सायकल राणी, तू चल ना, आपल्याला जायचं आहे ना. आणि तो दुष्यंतचा हात आता आकाश त्याच्या हातातून म्हणजे भूमीच्या हातातून सोडवतो आणि भूमीला घेऊन निघून जातो. दुष्यंतला खूप राग येतो. म्हणजे ह्या एवढ्याशा मुलाला बुद्धी तर एवढीशी आहे, पण ही बरी अक्कल आहे आपल्या बायकोचा हात सोडवायची. भूमीचा हात सोडवून आकाश तिला घेऊन जातो. दुष्यंत हे सगळं पाहतो आणि स्वतःवरती चिडचिड करत असतो. इकडे आता देवराज इनामदार यांच्या इकडे रागिणी, अभिजित आणि राजाकाका डील फायनल करण्यासाठी आलेले असतात. पण रागिणी आपल्याच कंपनीच्या फुशारक्या मारत, महाजन गारमेंटचं असं आहे, महाजन गारमेंटचं तसं आहे, ही डील करून तुम्हालाच फायदा होईल असं म्हटल्यावरती इनामदार सांगतात, हे बघा, आम्हाला फायदा होईल की नाही याच्यापेक्षा आम्हाला काम चोख पाहिजे. माझं असं म्हणणं असतं की तुमच्या कंपनीचा बडेजाव करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला कमिटमेंट द्या. जर सांगितलेल्या प्रतीचं सांगितलेल्या वेळेत आणि योग्य ते काम नाही झालं तर मी तुम्हाला कोर्टात खेचू शकतो. त्यामुळे तुमच्या प्रॉडक्टची बढाई करण्यापेक्षा तुम्ही मला कशा पद्धतीने योग्य काम करून द्याल हे समजावून सांगितलं तर बरं होईल. मला असं वाटतंय की हे सगळं तुम्ही जे वागताय ना त्यापेक्षा मला एक फायनल नीट सांगा. मग आता राजा काका म्हणतात, हे बघा, तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट वगैरे आहेत ना त्या रिक्वायरमेंट आम्ही पूर्ण करू, वेळेत पूर्ण करू आणि प्रामाणिकपणे काम पूर्ण होईल याची मी हमी देतो. देवराज म्हणतात, बरोबर आहे, मला म्हणजे राजाराम पटवर्धन यांचा अप्रोच जास्त व्यवस्थित वाटला. म्हणजे तुमच्या कंपनीची बढाई करण्यापेक्षा तुम्ही या सगळ्यामध्ये कसं योग्य काम कराल हे समजावून सांगलं तर अधिक योग्य आहे. असं म्हणत आता मात्र इकडे इनामदारांनी रागिणी आणि अभिजित याचा चांगलाच फज्जा उडवलेला असतो. तोपर्यंत आता भूमी घेऊन आलेली असते आकाशला गोडाऊनवरती आणि ती सांगते की सगळं हिशोबाचं काम आकाश व्यवस्थित करू शकतो. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, अहो 12 गोडाऊन आहेत आमचे, या 12 गोडाऊनचं काम याला जमणार नाही आहे. मी खरंच सांगतोय, याला हे काम जमणार नाही, मला खात्री आहे. भूमी सांगते, अहो असं काय करताय, कालच तुम्ही पाहिलंत ना, काल तुम्ही पाहिलं नाहीत का की कशा पद्धतीने आकाशने काम केलं. यावरती कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, अहो कालचं ते लुटूपुटूचं होतं. या सगळ्यामध्ये 12 गोडाऊनचे आलेला माल, गेलेला माल, रिजेक्टेड माल, फेल माल, इतके सगळे आता काही नियोजन करायचे असतात, इतक्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन असतं, याला नाही जमणार. आणि असं बोलत असताना तितक्यात एक माणूस येतो आणि म्हणतो, सर या सगळ्याची टॅलीच लागत नाहीये, काय करायचं आहे. यावरती आता मात्र कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, ठीक आहे, तुम्ही सांगताय ना की या आकाश महाजनांना सगळं जमतंय, तर आपण एक काम करूया, हे घ्या, या सगळ्याची तुम्ही टॅली करून दाखवा आणि तुमच्याकडे वेळ आहे फक्त 5 मिनिटं. असं म्हणत ते मुकादम आता 5 मिनिटाचा वेळ देत आकाशला ते टॅली करण्यासाठी सांगतात. आकाश आता टॅली करायला लागतो आणि 5 मिनिटं काय, 5 मिनिटाच्या आत आकाशचं काम सगळं टॅली होतं. आणि आकाश म्हणतो, ओ काका, हे बघा, माझं काम झालेलं आहे, पण तुम्ही एकदा रिचेक करा आणि तुमच्यासाठी सुद्धा 5 मिनिटाचा टाइम वॉच लावतो मी. एक सायकल राणी, तू 5 मिनिटाचा स्टॉप वॉच लाव ना, म्हणजे ह्या काकांना सुद्धा 5 मिनिटामध्ये रिचेक करता आलं का बघूया. मग आता मुकादम पाहतात 5 मिनिटात हे काम कसं झालं. जे काम 5 मिनिटामध्ये मुकादमांना रिचेक करता येत नसतं ते काम आकाशने 5 मिनिटामध्ये डन करून दिलेलं असतं. आता मात्र मुकादम पाहतच बसतात. आकाश म्हणतो, टाइम अप, 5 मिनिटामध्ये तुम्हाला हे काम रिचेक करता नाही आलेले काका, काका तुम्ही हरलात, काका तुम्ही हरलात. यावरती काका म्हणतात, म्हणजेच ते मुकादम म्हणतात, बाप रे, केवढा हुशार आहे हा मुलगा. म्हणजे आता माझ्याकडे 5 मिनिटात रिचेक करायला नाही आलं, याने 5 मिनिटात काम केलं सुद्धा. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. आजपासून तुमची नोकरी पक्की. म्हणजे खरं सांगायचं तर आमच्यानं इथे असा एक माणसाची रिक्वायरमेंट होतीच, पण तुमच्यासारखा माणूस आम्हाला सापडेल असं आम्हाला वाटत नव्हतं, पण तुमच्यासारखा माणूस सापडला हे आमचं भाग्यच म्हणायला लागेल. असं म्हणत आता मात्र मुकादम खुश होऊन आकाशला जॉबवरती ठेवतात सुद्धा.
भूमी सांगते, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आकाश खूप ग्रेट आहे, गणिताचे प्रॉब्लेम तो असे सॉल्व्ह करतो, म्हणजे हे जे सांगितलं ना हे तर आकाशसाठी नथिंगच आहे, पण याच्यापेक्षा मोठे मोठे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतो. मुकादम म्हणतो, तुमची नोकरी पक्की आहे. आकाशला नोकरी मिळते. मुकादम त्यांची माफी सुद्धा मागतो अपमान केल्याबद्दल आणि आता भूमी खूप खुश होते. मग आजपासून आकाशला नोकरीवरती मुकादम ठेवून घेतात. इकडे मात्र अभिजित आणि रागिणीचे 12 वाजलेले असतात. रागिणी सांगत असते, तुम्ही काळजी करू नका, 1 नंबर आम्ही काम करून देऊ. यावरती देवराज म्हणतात, परत मी तुम्हाला तेच सांगेन, नुसत्या फुशारक्या मारण्यापेक्षा कामावरती फोकस केलात तर बरं होईल, प्रेझेंटेशन दाखवा. मग रागिणी अभिजित प्रेझेंटेशन दाखवतात. आता मात्र इनामदार ते प्रेझेंटेशन बघतात. प्रेझेंटेशन त्यांना आवडतं. तोपर्यंत भूमी इनामदारांच्या कंपनीमध्ये आता इंटरव्ह्यूसाठी चाललेली असते, पण ती विचार करते रिक्षा केली तर तेवढे पैसे वेस्ट जातील, अर्धा तास चालत जाते. मग भूमी चालत येते. तोपर्यंत इनामदारांनी इकडे डील फायनल केलेलं असतं. ते रागिणीला म्हणतात, तुमच्यासोबत डील झाले, पण एकदा सगळे क्लॉज वाचून घ्या, कारण आम्हाला हलगर्जीपणा आवडत नाही. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केलेला कामामध्ये आम्हाला चालत नाही, त्यामुळे कामामधला हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही. यापुढे कामामध्ये तुम्ही चूक केली तर कोर्टात पण खेचेन, असं म्हणत ते कॉन्ट्रॅक्ट साईन करतात. पण रागिणी आणि अभिजित यांना फैलावरती घेत असतात. आता त्यांचा एवढा राग का असतो हे मात्र काही कळत नसतं. तोपर्यंत इकडे भूमी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. भूमी इंटरव्ह्यूसाठी येते त्यावेळेला आता भूमी सांगते की माझी इथे अपॉइंटमेंट आहे इंटरव्ह्यूसाठी. आता मात्र ती मुलगी सांगते, हे बघा आमच्या सरांची एक मीटिंग चालू आहे, तुम्ही इथे बसून घ्या. मग भूमी तिकडे बसते. तोपर्यंत यांचं मीटिंग होते, यांचं डील फायनल होतं आणि आता रागिणी जायला निघते. रागिणी, अभिजित, राजा काका हे जायला निघतात. तोपर्यंत भूमीला तहान लागते. भूमीला तहान लागते म्हणून भूमी पाणी पिण्यासाठी आता मात्र त्या पाण्याच्या इथे येते आणि पाणी पित असतानाच रागिणीची तिच्याकडे पाठ असते आणि दोघींची चुकामुक होते. रागिणी उभी असते आणि तोपर्यंत भूमी इंटरव्ह्यूला आत जाते. रागिणी निघून जाते. त्याच वेळेला इंटरव्ह्यू घेत असताना सगळे कागदपत्र पाहिल्यावरती सडेतोडपणे देवराज इनामदार सांगतात, हे बघा आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकत नाही. भूमी म्हणते, असं का बोलताय तुम्ही? देवराज इनामदार म्हणतात, तुमचं क्वालिफिकेशन पुरेसं नाही आहे. भूमी सांगते, माझं क्वालिफिकेशन नसलं तरी गारमेंटमध्ये काम करण्याची मला अनुभव आहे, तुम्ही एकदा माझं काम तरी बघा. पण तरीसुद्धा देवराज इनामदार या सगळ्यासाठी तयार नसतात. ते आता भूमीला काम देण्यासाठी नकारच देतात. भूमी म्हणते, तुम्हाला मी एवढ्यासाठी हे सांगते आहे की मला कामाची खूप गरज आहे. या कामामुळे माझं कुटुंब चालणार आहे. म्हणजे मला हे सांगण्याचं खरं काही अधिकार नाही आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला हे सांगू शकते की प्लीज मला एक संधी द्या. या कामावरती माझं पूर्ण घर चालणार आहे आणि मला या कामाची खूप खूप गरज आहे. प्लीज प्लीज तुम्ही एकदा तरी मला ही संधी देऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की माझं काम किती योग्य आहे. आता भूमीची ही अर्जवी बघता इनामदार म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला या सगळ्यामध्ये एक संधी देऊ इच्छितो. तुम्ही एक काम करा बरं, आमच्या इथे जॉईन व्हा, काम करा. मी काम करेन, मी तुमचं काम बघेन आणि त्यानंतर ठरवेन की तुम्हाला या कामावर ठेवायचं की नाही. मग तेव्हा तुम्ही कोणती आर्ग्युमेंट करू नका. भूमी म्हणते, ठीक. तोपर्यंत इकडे आता नीलांबरीला पौर्णिमा फोन करते आणि म्हणते, काहीतरी कर आणि त्या भूमीचा नंबर मिळव, अगं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यावरती नीलांबरी म्हणते, तू काळजी करू नको, आज तुझे बाबा झोपले की मी काहीही करून नंबर काढते. मग माधवराव झोपले असताना नीलांबरी तिकडे येते. त्यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करते. मोबाईल हातात घेऊन भूमीचा नंबर शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या लक्षात येतं की मोबाईलला फिंगर लॉक आहे आणि ती विचार करते, इनमीन 2 माणसं घरात असताना या माणसाने फिंगर लॉक का करून ठेवलाय, याचं मला काही कळतच नाहीये. असा विचार करत आता मात्र इकडे नीलांबरी तो फोन ठेवून देते. माधवराव विचार करत असतात, या नीलांबरीचं चाललंय तरी काय. नीलांबरीला अखेर फोन मिळतच नाही. तोपर्यंत भूमी आकाशला घ्यायला येते, पण आकाश ऑलरेडी गेलेला असतो. मुकादम म्हणतात, तुमचे मिस्टर खूप चांगले काम करतात, पण आत्ता ते इकडून निघून गेलेत. मग भूमी आकाशला पाहायला जाते तर आकाश पाहतो की दुष्यंत मास्तर हा एका बाईला पाहून लपलेला असतो. मग आकाश म्हणतो, काय हो काका, तुम्ही त्या मावशींना बघितलं आणि लपलात का? काहीतरी दुष्यंतचं घाणेरडं काम असतं म्हणून तो लपलेला असतो. आकाशने हे नोटीस केलेलं असतं. तितक्यात तिथे भूमी सुद्धा येते. भूमी आल्यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी तू आलीस सुद्धा, कसं होतं तुझं? भूमी सांगते, मला जॉब मिळालाय. असं म्हणत भूमी आता आकाशला
जवळ घेते. दुष्यंत जरासा लांब होतो. मग तोपर्यंत आकाश घरी येतो. भूमीच्या हातामध्ये गजरा देतो आणि म्हणतो, नवऱ्याने बायकोसाठी हे असं काहीतरी आणायचं असतं ना, म्हणून मी तुझ्यासाठी आणलंय. आणि स्वतःच्या हाताने भूमीच्या केसामध्ये गजरा मारतो. दोघं जण आता छानपैकी आरशात पाहत असतात. भूमी आपल्याच नशिबाचा हेवा करत असते. आकाशसारखा नवरा मिळाल्यामुळे भूमी खूप खुश असते. दोघांची लव्ह स्टोरी छान फुललेली असते. दोघांना जॉब मिळालेला असतो. आता दोघांना नियती कोणत्या वळणावरती नेणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.